राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्यासोबत आहेत. विधिमंडळाचं अधिवेशन झालं, अनेक वर्ष तुम्ही या ठिकाणी आहात. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाच्या अनुषंगानं तुमच्या पक्षानं मोठी आक्रमक भूमिका घेतली होती. आज मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली, आपण समाधानी आहात या सगळ्या विषयावर? आमची मागणीच मुळात ही होती की सरसकट कर्जमाफी द्यावी, कोणती अट घालू नये आणि रेग्युलर कर्ज फेडणारा जो आहे त्याच्यासाठी जाचक अटी घालू नये. मुख्यमंत्र्यांनी आज केलेल्या घोषणेत या बऱ्याचशा अटी आमच्या मागण्या मंजूर केलेल्या दिसत आहेत. आता ॲक्च्युली ज्यावेळी वर्बल ऑर्डर म्हणजे लेखी ऑर्डर निघेल त्यावेळी हे मुख्यमंत्री महोदयांनी जे जाहीर केलं ते झालं तर बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होईल, अधिकच्या लोकांना. त्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करू. कसा फायदा होऊ शकतो सर त्यांना? कारण खूप आक्रमक पद्धतीनं तुमच्या पक्षाने ही भूमिका मांडली होती. जाचक 50,000ची अट प्रामुख्यानं त्यातली महत्त्वाची होती. त्यांनी ती मान्य केली, त्यात त्यांनी ती अट काढली किंवा 25, 26, 27 2 वर्षात डिफॉल्ट असेल तर रेग्युलर कर्ज भरलं तरच त्यांना बोनस मिळेल, म्हणजे अनुदान मिळेल. ती अट पण ती काढली असं म्हटले. 3 वर्षाची का 3 वर्षाची अट केली आहे. त्यामुळं आता त्यांनी जे भाषण केलं त्यात असं दिसतं आहे की त्यांचं विलिंगनेस आहे ही सगळ्या सवलती द्यायचा. आता सवलती एक्झॅक्ट कशा मिळतील त्याचा खुलासा तेही बाहेर आपल्यासमोर करतील आणि ऑर्डरही निघेल तशी. सर, ऑपरेशन टायगर 3ची चर्चा सुरू झालेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि आपल्या पक्षाचे आमदार आणि खासदार कुठेतरी एकनाथ शिंदे फोडू पाहत आहेत, अशी एक माध्यमांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे. अशी चर्चा आहे. मला असं वाटतं की आमचा पक्ष आमदार आणि खासदार हे पूर्ण एक मताने काम करतात. त्यामुळं असं कोणतं काम, अशी घटना काही होईल असं मला वाटत नाही. मात्र NDAची चर्चा होती आणि कुठेतरी विनोद तावडेंची आपली भेट ही एक चर्चेचा मुद्दा केंद्र. तावडेंची भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. ते तिथं बसलेले, मी तिथं गेलो आणि आम्हाला चहा घेतला. सुप्रियाता यायल्यावर आमची मिटिंग झाली, ते आत गेले. कशा पद्धतीने पुढची रणनीती असणार आहे पक्षाची? कारण पक्षामध्ये पण पक्ष वाढवण्याचं काम आम्ही करू नक्की आणि हळूहळू परिस्थिती बदलायला लागली आहे. जनतेच्या मतातही हळूहळू फरक येईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आमचा पक्ष वाढवण्याचं काम आम्ही करू. मिसिंग लिंकवरून आपण प्रामुख्यानं मुद्दा मांडला सभागृहामध्ये आणि त्याच्यावरून आता एकनाथ शिंदे म्हणतात की मिसिंग लिंक संदर्भात जे बोलतात ते महाराष्ट्रद्रोह आहेत. काही डायलॉग मारायचा तरी कोणी सांगून आता एकनाथ शिंदेनी महाराष्ट्रद्रोही कोण हे ठरवलं तर ती लोक मान्य करतील का? मिसिंग लिंक कोण जबाबदार आहे? मिसिंग लिंकमध्ये अशा घटना का घडल्या? नवीन बांधणाऱ्या रस्त्यांचा दर्जा काय? अनेक रस्ते असे झालेले आहेत की पहिल्या पावसातच खराब झाले आहेत. त्याला कोण तोंड देणार? या सगळ्या गोष्टीची उत्तरं ही त्यांना सत्तारूढ पक्षाला द्यावी लागतील. आपल्या सरकारमध्ये अनेक प्रोजेक्ट्स तुम्ही बनवले आणि त्याची प्रामुख्यानं जर चर्चा करायला गेलं तर अशा तक्रारी कधी आलेल्या नाही आहेत. एकनाथ शिंदेंचं असं म्हणणं होतं की तुम्ही पूर्ण मिसिंग लिंक बघा, तुम्ही केवळ त्याचा जे पुढचा जो ढाचा आहे, कमान आहे, ती पडली आणि त्याच्यावरून तुम्ही अख्ख्या मिसिंग लिंकवर प्रश्नचिन्ह नाही उपस्थित करू शकत. मिसिंग लिंकचा भाग पडला म्हणून लोक मिसिंग लिंकबद्दल बोलतात. तुम्ही एवढा गाजावाजा करून त्याचं उद्घाटन केलं आणि फार मोठा ॲश्युरन्स तुम्ही लोकांना दिला होता आणि पहिल्याच 2 महिन्यात अशी घटना घडली. लोकांना धक्का बसला, हे असं कसं झालं? 7,000-7,500 कोटी रुपये गेले आपले आणि त्यामुळं 5-6 देशाचे काहीतरी कन्सल्टंटनी सल्ले दिलेले आहेत. मग असं कसं झालं हा प्रश्न आहे. डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकानं ज्या पद्धतीनं मारहाण केली आणि पुन्हा तोच नगरसेवक दवाखान्यातच जाऊन आश्रय घेतला, अशा पद्धतीचं एक चित्र पाहायला मिळालं. त्याच्यासोबत जे मारणारे लोक होते हे देखील एक मोठ्या क्रिमिनल बॅकग्राऊंड असणारे लोक आहेत आणि त्यांच्यावर मात्र अजूनही कारवाई नाही आहे. आम्ही तोच मगाशी मी सकाळी हा प्रश्न मांडला, पण मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. त्याला अटक केलेली आहे आणि त्याला 3 दिवसाची रिमांड दिलेली आहे. शेवटचा प्रश्न, किरण लामटे तुमच्यासोबत होते, त्यांच्या भावाचा आता एक व्हिडिओ समोर आला आहे. मारहाण करतानाचा हा व्हिडिओ आणि ती मारहाण अक्षरशः समोरच्या व्यक्तीला प्रचंड मारहाण त्या व्यक्तीने केलेली आहे. मारहाणीचं कारण अद्याप समोर आलेलं आहे, मात्र व्हिडिओ समोर आला आहे आणि ती मारहाण प्रचंड प्रमाणात होताना दिसते. मला माहीत नाही नक्की कशासाठी काय भांडण होतं काय, आणि पहिल्यांदा कुणी मारहाण करायला सुरुवात केली त्याचं जरा अभ्यास करून माहिती घेऊन मी सांगेन.
तर जाता जाता फक्त एकच प्रश्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनुषंगाने एक उत्तर दिलं होतं की आम्ही कुठल्याही पक्षाला सोबत घेणार नाही, जो आमच्यासोबत आहे त्याला सोडणार नाही आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आम्ही फोडणार नाही. कुठंतरी अशी एक चर्चा आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अजितदादांसोबत जावं, अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत, आणि मग आमच्यासोबत आलं तर अडचण नाही, असं त्याचं एक विश्लेषण केलं जात आहे. तुम्ही याच्याकडे कसं बघताय? आणि अजित पवारांची जी इच्छा होती, खास करून तुम्ही हा प्रामुख्यानं मुद्दा अधोरेखित करत होता, तो पूर्ण होईल का आता पुढच्या काळात? नाही, त्या बाबतीत चर्चा आता पूर्ण थांबलेली आहे ना. अशी काही चर्चा मधल्या काळात कधी झाली नाही. त्यामुळं तुम्ही जे म्हणताय दुरान्वये अर्थ काढताय, तशी काही परिस्थिती आज नाही आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई.